जयंत पाटील आले तर सर्वाधिक आनंद मला होणार, मंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली। सरनाईक यांनी काय ऑफर दिली मला माहित नाही असंही उदय सामंतांनी म्हटलंय। सरनाईक यांनी जयंत पाटलांना विनंती केली असावी असंही उदय सामंत यांनी म्हटलं। प्रताप सरनाईक साहेबांनी जर जयंत पाटील साहेबांना अशा पद्धतीची ऑफर म्हणण्यापेक्षा विनंती असणार ती, कारण जयंत पाटील साहेब हे राज्याच्या राजकारणातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि प्रताप सरनाईक साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा जर निर्णय घेतला तर सगळ्यात आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होईल, कारण जयंत पाटील साहेबांच्या सोबत देखील काम करण्याचं भाग्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालंय। परंतु आपण हा प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर दिलंय, पण नक्की प्रताप सरनाईक साहेब काय म्हणालेत आणि जयंत पाटील साहेबांचा काय रिस्पॉन्स आहे हे साहेबच म्हणाले। थांबून काही गोष्टी बघायच्या असतात, आपण थांबून वाट बघू। सरकारने शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ करावं असं नाना पटोलेंनी म्हटलंय। सरकारचा बँकचा फायदा बघत आहे, सरकार हे फक्त बँकचा फायदा बघताय असं पटोलेंनी म्हटलंय। केवळ 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, सरकार तारखांवर तारखा देते असंही नाना पटोलेंनी म्हटलं। सरकार जेव्हा तारीख पे तारीख देते याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे। ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।